तर परभणी जिल्ह्यातही गेल्या 4 दिवसांपासून पावसानं जोरदार हजेरी लावली। आज सकाळीही तासाभराच्या पावसामुळे परभणी शहरात अनेक ठिकाणी पाणी दिसलं। या पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं, तर तासाभराच्या पावसामुळे शहरातल्या रस्त्यांवर पाणी साचून रस्त्यांना नदीचं स्वरूप आलं, तर काही ठिकाणी नागरिकांच्या घरांमध्येही पाणी गेलं। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल शिंदे यांनी। परभणीत पावसाने पुन्हा एकदा कहर केलेला आहे। परभणी जिल्ह्यात आज सकाळी जोरदार पाऊस झाल्यामुळे परभणी शहरात पूर्णपणे पाणी झाले आहे। परभणी शहरातील विविध भागात रस्त्यावर पाणी साचल्यामुळे रस्त्याला नदीचे स्वरूप आले आहे। परभणी शहरातील विद्यानगर कॉर्नर, बेलेश्वर नगर, त्रिमूर्ती नगर, वसमत रोडवरील काही भाग पूर्णपणे पाण्यात गेला आहे। या पाण्यामुळे पूर्णपणे रस्त्यावर नदीचे स्वरूप आले आहे। मी आता बेलेश्वर नगर परिसरात उभा आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो कशा प्रकारे रस्त्यावर पाणी वाहत आहे, नदीप्रमाणे वाहत आहे। या पाण्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे आणि शहरातील नागरिकांची गैरसोय होत आहे। बघितलं तर आपण सकाळी शाळेला जाणाऱ्या मुलांचे हाल होत आहे। पाण्यात बस वगैरे अडकत आहेत, ऑटो अडकत आहेत। विशाल शिंदे, साम टीव्ही न्यूज, परभणी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।